आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यभरातील आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली। संभाव्य निवडणूक कार्यक्रम, मतदार यादीतील त्रुटी आणि प्रशासनाच्या तयारीचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला। बैठकीत सोलापूर महानगरपालिकेच्या मतदार यादी संदर्भात 555 तक्रारी प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले। यावर आयोगाने तात्काळ निपटारा करून मतदार यादी शुद्ध करण्याचे आदेश दिले। तसेच 10 डिसेंबर पर्यंत प्रभागवार अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांना देण्यात आले। आयोगाने स्पष्ट केले की चुकीच्या मतदार याद्या हा निवडणुकांचा विश्वास आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे झिरो एरर मतदार यादी हा आयोगाचा उद्देश ठेवून सर्व पालिकांना काम करण्याचे निर्देश दिले आहेत। राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर अद्याप तिढा कायम असल्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। परिणामी जिल्हा परिषद निवडणुका न झाल्यास महानगरपालिका निवडणुका प्रथम पार पाडण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। पालिका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसाठीची प्रक्रिया वेगात सुरू केली आहे। 22 डिसेंबर पर्यंत महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे प्रशासनातील हालचालींना गती मिळाली असून प्रभाग रचना, मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सुरक्षा आराखडा यावरही प्राथमिक स्तरावर तयारी सुरू झाली आहे। तयारीच्या या धावपळीत प्रशासन आणि राजकीय पक्ष दोन्हीही सज्ज होताना दिसत आहेत। महानगरपालिका निवडणुका या वर्षाअखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे।